नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की बैलगाडी क्षेत्रातील पंढरी म्हणजेच हिंदकेसरी पेडगाव मैदान, हे पेडगाव मैदान दिनांक 21 जून 2026 या दिवशी संपन्न होते. आणि या मैदानाचे संभवित पैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण हा पेडगावचं मैदान पाहत असताना दिनांक 21 जून रोजी ओपनचं मैदान आणि दिनांक 22 जून रोजी आदत हिंदकेसरी मैदान आपण पाहणार आहोत. आणि या मैदानाच्या काही नियमावली देखील आहेत. त्यामध्ये ओपनच्या मैदानात एकच चिठ्ठी काढली जाईल आणि आदतच्या मैदानामध्ये या ठिकाणी 2 चिठ्ठ्या काढल्या जातील. आणि या मैदानाचा गुलाल हा प्रत्येक बैलगाला मालकाला हवा असतो. आणि त्यासाठी ही अटीतटीची लढत आपण पेडगावच्या मैदानामध्ये दिनांक 21 जून रोजी तालुका खटाव जिल्हा सातारामध्ये आपण पाहणार आहोत. सर्वांनी मैदानाला याच आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बकासूरचा संभावित पैरा कोण असेल, त्याचप्रमाणे मथुरसोबत पेडगावला कोण पाळणार आहे, असे आपण संभावित पैरे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर या मैदानाचा पहिला संभावित पैरा आहे तो म्हणजे साहिल प्रतिष्ठान हेमंतशेठ फुलोरे यांचा हरण्या 622 नक्की या मैदानामध्ये कुणासोबत पळेल. तर मित्रांनो, हरण्या 622 हा शिरसवडीची रायफल, ज्याने मागच्या वर्षी या मैदानावरती या जोडीने 1 नंबर केला, असा हरण्या आणि शिरसवडीची रायफल पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळतील. आणि हे जे मागचं आता गेल्या आठवड्यामध्ये गुरसाळेचं मैदान झालं, त्या मैदानामध्ये देखील शिरसवडीच्या रायफलने 1 नंबर केला होता. आणि रायफलला मित्रांनो स्पीड देखील चांगला आहे, त्यामुळं हा जोड पुन्हा एकदा पळण्याची दाट शक्यता या मैदानामध्ये असू शकते. त्यानंतर पुढचा पैरा मित्रांनो तो म्हणजे पुसेगावचा हिंदकेसरी जोड, ज्याने अनेक वर्षाचा विक्रम मोडीत काढत या ठिकाणी लक्ष आणि सचिनने पुसेगावचा हिंदकेसरी किताब पटकावला. आणि हाच जोड पुन्हा एकदा या जोट्यामध्ये पळू शकतो. आणि पेडगावमध्ये काहीतरी नवीन विक्रम पुन्हा एकदा घडण्याची शक्यता दाट वर्तवली जाते, कारण या जोडीला स्पीड देखील तितकाच आहे. आणि ज्या वेळेला सचिन आणि लक्ष एकत्र पळलेत त्या वेळेला फायनलचा गुलाल यांच्या कपाळी लागलेलाच आहे. आणि त्यानंतर एक पुन्हा एकदा चांगला संभावित पैरा आहे तो म्हणजे पैलवान अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप साखरवाडी आणि स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणासोबत पळणार. तर मित्रांनो बघा, सर्जाला चांगला स्पीड आहे आणि सर्जासोबत पेडगावच्या मैदानामध्ये उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा ही A1 जोडी मित्रांनो या मैदानामध्ये पळू शकते. आणि दोघांनाही चांगला स्पीड आहे. आणि ज्या वेळेला हे एकत्र आले त्या वेळेला ही जोडी चांगली पळाली, त्यामुळे हा पुन्हा एकदा संभावित पैरा असू शकतो या पेडगावच्या मैदानामध्ये. त्यानंतर चालू सीझनचा टॉपचा नंदी मित्रांनो, ज्याने 11 मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी ठरला असा निमगावकरांचा सावकार मित्रांनो नक्की कोणासोबत पळेल. तर पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये मित्रांनो निमगावकरांचा सावकार हा किरणप्पा काळगाव शाळगाव यांचा रायना 7007 या नंदीसोबत मित्रांनो पळू शकतो. आणि दोघांनाही चांगला स्पीड आहे, टॉपचे नंदी दोघेही आहेत. आणि ज्या वेळेला हे एकत्र पळाले त्या वेळेला वेगळा इतिहास घडला आहे, त्यामुळं हा पैरा पुन्हा एकदा मित्रांनो जुळून येऊ शकतो. आणि जर का सावकार आणि रायना पळाला तर गाडी कशी पळेल आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. त्यानंतर एक मित्रांनो संभावित पैरा असा आहे की भवानी आणि चिमण्या मित्रांनो अमित शेठ बाडले वाघोली पुणे यांचा चिमण्या आणि त्यासोबत भवानी. आता परवा झालेला सोनेरा केसरी मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी ठरलेला नंदी तो म्हणजे भवानी, ज्याने पब्लिकला पळून 1 नंबर केला, असा भवानी आणि चिमण्या पुन्हा एकदा मित्रांनो पेडगावच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. आणि दोघांनाही टॉपचा स्पीड आहे, त्यामुळं गाडी चांगली पळू शकते. त्यानंतर मित्रांनो अजून एक संभावित पैरा असा आहे की कारुंडेकरांची आणबाण शान असलेला व्हाईट गोल्ड चिक्क्या नक्की कुणासोबत पळेल मित्रांनो. तर व्हाईट गोल्ड चिक्क्या आणि विठ्ठल नानांचा चिक्क्या असा चिक्क्याचा साज मित्रांनो या पेडगावच्या मैदानामध्ये पळण्याची शक्यता आहे. दोन्ही चांगले नंदी आहेत. विठ्ठल नानांचं नियोजन म्हटलं तर एकदम परफेक्ट असतं. आणि नानांनी तसं सांगितलेलं देखील आहे की नियोजन एकदम व्यवस्थित लागलेलं आहे, त्यामुळं मला वाटतं चिक्क्या आणि चिक्क्यांचा साज पुन्हा एकदा मैदानामध्ये पळू शकतो. त्यानंतर मित्रांनो पुढचा एक संभावित पैरा असा आहे की नगरसेवक संतोष शेठ तोडकर यांचा घरचा साज या पेडगावच्या मैदानामध्ये पळण्याची शक्यता आहे.
तो म्हणजे सुंदर 11-11 आणि मल्हार 11-11. मित्रांनो, या बैलगाडी क्षेत्रामधला सर्वात टॉपची खरेदी 92 लाखाचं हत्यार ज्याला म्हटलं जातं, असा मल्हार 11-11 आणि सुंदर 11-11 घरचा साज आहे. आणि हा घरचा साज पळण्याची दाट शक्यता या पेडगावच्या मैदानावरती आहे. आणि मल्हारने परवा सोनेरा केसरीमध्ये 1 नंबर केला आहे, तो पण पब्लिकने पळून. आणि दोघांनाही मित्रांनो टॉपचा स्पीड आहे. आणि सोनेरा केसरीमध्ये सुंदर देखील फायनलला होता. तर मित्रांनो, दोन्ही फायनलला मागच्या मैदानामध्ये होते आणि हा पैरा एक या मैदानामध्ये पळू शकतो. त्यानंतर मित्रांनो, अजून एक पैरा तो म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि अमित शेठ भाडले यांचा छोटा देवा. हा एक जोड या मैदानामध्ये, पेडगावच्या मैदानामध्ये मित्रांनो पळू शकतो. भुंगा आणि छोटा देवा दोन्ही बैल टॉपची आहेत आणि टॉपचा स्पीड दोघांकडेही आहे. त्यामुळे हा एक जोड या मैदानामध्ये पळू शकतो आणि काहीतरी वेगळा इतिहास देखील घडू शकतो. त्यानंतर मित्रांनो, अजून एक घरचा साज या पेडगावच्या मैदानामध्ये पळण्याची दाट शक्यता आहे. तो म्हणजे दादा सरकार यांचा सर्जा आणि रोमन 10-10 हा घरचा साज. मित्रांनो, सर्जा आणि रोमन हा साज या मैदानामध्ये, पेडगावच्या मैदानामध्ये पळू शकतो आणि यांच्याकडे देखील चांगला स्पीड आहे. दोघेही चांगले स्पीडमध्ये पळतात. घरचा साज आहे. एका जोट्यात ज्या वेळेला आलेत त्या वेळेला फायनलचा गुलाल त्यांनी घेतला आहे. त्यानंतर मित्रांनो, अजून एक संभावित पैरा आहे, तो म्हणजे मोहिल शेठ धुमाल यांचा महाराज आणि पुष्पराज पिल्लू. मित्रांनो, हा एक पैरा या पेडगावच्या मैदानामध्ये पळू शकतो. आणि सोनेरा केसरी मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी हा जोड पात्र झाला होता. म्हणून मला वाटते पुन्हा एकदा हा जोड पेडगावच्या मैदानामध्ये पळण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यानंतर मित्रांनो, अजून एक पैरा आहे, तो म्हणजे कुमार रणवीर राहुलभाई पटेल अडवली कल्याण यांचा सर्जा 1001 आणि पिंटू शेठ मोडक वडकी पुणे यांचा कॉकटेल. मित्रांनो, सर्जा आणि कॉकटेल या हिंदकेसरी पेडगावच्या मैदानामध्ये पळण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो, अजून एक पैरा, तो म्हणजे पिस्टन 22-11 आणि सुंदर बॉस. ज्या नंदीनं अखंड देशाला या बैलगाडी क्षेत्राचं वेळ लावलं, असा निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांचा सुंदर बॉस आणि पिस्टन 22-11 हा एक जोड मित्रांनो या मैदानामध्ये पळू शकतो. त्यानंतर मित्रांनो, सर्वांचा लाडका द्वादशम हिंदकेसरी बकासूर मोहिल शेठ धुमाल सुसगाव यांचा बकासूर नेमकी कुणासोबत पळणार याची अखंड महाराष्ट्राला या ठिकाणी आशा लागली आहे की नक्की बकासूर कोणाच्या गळ्यामध्ये पळणार. कारण मोठं मैदान आहे आणि ज्या वेळेला मोठं मैदान होतं त्या वेळेला बकासूर काहीतरी कमबॅक करतो. आणि गेले 3-4 मैदानं बघता बकासूरचे हार होते आणि ज्या वेळेला असे हार झाले त्या वेळेला बकासूरने नक्कीच कमबॅक केलेलं आहे आणि विरोधकांची तोंडं बंद केलेली आहेत. त्यामुळे मित्रांनो, बकासूर हा मला वाटतं घोटकरांचा रॉकेट, ज्याला वेगाचा दर्जा असं म्हणतात, असा हा सर्जा. मित्रांनो, सर्जा, घोटकरांचा सर्जा आणि बकासूर या मैदानामध्ये पुन्हा एकदा पळण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा एक पैरा असा आहे की कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर 1001. मित्रांनो, नक्की कोणासोबत पळणार? कारण आपल्याला माहिती आहे मथुर या सोनेरा केसरी मैदानामध्ये 2 नंबरचा मानकरी ठरला होता. त्यासोबत सुलतान देखील पळाला होता. आणि मित्रांनो, मथुरचा फॉर्म तसाच आहे. वय जरी झालं असेल तरी पण मथुर कुठेही कमी नाही आहे. मथुरचा जो स्पीड आहे तो पहिला जसा होता तसा स्पीड आहे. त्यामुळे पेडगावच्या मैदानामध्ये मथुर काहीतरी घडवू शकतो. आणि मित्रांनो, आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगायचं की मथुरचा पैरा नक्की कोण असेल या पेडगावच्या मैदानामध्ये. त्यानंतर मित्रांनो, अजून एक पैरा आहे, तो म्हणजे घरनिकीचा राजा, ज्याला चटणी भाकरीचा पैलवान म्हणतात, असा राजा आणि MM नानांचा राजा. मित्रांनो, हा एक जोड या मैदानामध्ये पळण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, हे सगळे जेवढे पैरे आहेत ते सगळे पैरे हे संभावित पैरे आहेत. त्यामुळे आपण फिक्स पैरे सांगत नाही, परंतु यापैकी जवळपास 90% पैरे खरे असू शकतात. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट, लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.